पाण्यासाठी संतप्त महिलांचा हंडा घेऊन रास्ता रोको. पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन मागे. दत्तनगर भागातील महिलांची पाण्याकरिता भटकंती. नांदगाव शहरातील प्रत्येक भागातील नागरिक पाण्याकरिता रस्ता रोको करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कैलास नगर भागातील महिलांनी पाण्यासाठी अचानक रास्ता रोको केला होता. यात दत्तनगर भागातील महिलांची भर पडली असून आज दत्तनगर भागातील महिलांनी अचानक नांदगाव मालेगाव नॅशनल हायवेवर रस्ता रोको आंदोलन केल्याने नांदगाव नगरपरिषद पाणीपुरवठा अधिकारी यांची एकच धावपळ उडाली. या भागातील नागरिकांना गेली 25 दिवस होऊनही पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी रोडवर उतरून रस्ता रोको आंदोलन केले. नॅशनल हायवेवर रास्ता रोको केल्याने चक्का जाम झाला होता. वेळीच नांदगाव पोलीस फाटा आंदोलन स्थळी हजर होत आंदोलनकर्त्यांशी समजूत काढत आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी हमी नांदगाव प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. आवाज एम न्यूज मराठी, नांदगाव. दत्तनगरचे रहिवासी आहे. आज 26 दिवसापासून आम्हाला पाणी आलेलं नाहीये. आज आम्हाला 25 दिवसापासून पाणी नाहीये. प्रत्येक वेळेस आमच्याच पाण्याच्या वेळेस ते पाईपलाईन फुटल्याचं कारण देत असतात. प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन आम्हालाच पाणी उशिरा सोडत असतात. का आमच्यावर अन्याय केला जातो? प्रत्येक वेळेस आमच्यावरच का असा अन्याय केला जातो? आम्हाला थोड्या पाण्यासाठी हे करावं लागतं. स्वयंपाकाला पाणी राहत नाही, प्यायला पाणी राहत नाही, मुलांना आम्हाला काटकसर करायला सांगावी लागते. आज आम्ही काय करायचं?